भारतात महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहे, पण त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा कायदा म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956. नमस्कार, मी ॲडव्होकेट अंजुम रुकडीकर. आपण आज हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 बाबत थोडंसं जाणून घेऊया. या ऍक्ट मध्ये मुलींना काय अधिकार दिले आहेत. या कायद्यात 2005 मध्ये सुधारणा केल्यानंतर मुलींना त्यांच्या वडिलांकडून मिळालेल्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मधून मुलांइतकाच अधिकार आहे. मात्र आजही अनेक महिलांना या कायद्यासंबंधी पूर्ण माहिती नाही व अशा असल्या कारणाने त्या आपला हक्क गमावून बसतात. आज आपण पाहणार आहोत की या कायद्यानुसार मुलींना वडिलांच्या मालमत्तेवर कोणत्या अटींवर अधिकार असतो, कोणत्या वेळी तो नाकारला जातो आणि कायदेशीर दृष्ट्या मुलींना त्याबाबत काय पावलं उचलायला पाहिजे. हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 मध्ये 2005 नंतर करण्यात आलेल्या सुधारणा अतिशय निर्णायक होत्या. त्या सुधारणा काय? त्यानुसार समान अधिकार, मुलींना मुलांसारखाच समान अधिकार मिळाला आहे. 2005 पासून मुला आणि मुलीला अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मध्ये समान हक्क मिळतो. आता वैवाहिक स्थितीचा परिणाम, मुलींचं जर लग्न झालं असेल तर काय, तर नाही, त्यावर तसा काही परिणाम होणार नाही. विवाहित असो किंवा अविवाहित, मुलींना समान अधिकार असतो. पितृसत्ताक संपत्ती म्हणजेच अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय? जे वडिलांना पूर्वजांकडून मिळालेली मालमत्ता, त्यांनी स्वतः मिळवलेली नाही. तर 9 सप्टेंबर 2005 पासून पूर्वी असा गैरसमज होता की मुलींचे विवाह झाल्यानंतर तिचा वडिलांच्या संपत्तीत हक्क नव्हता, हक्क राहत नाही. पण आता ते चुकीचं ठरलेलं आहे. 2005 नंतर कायद्यातील सुधारणानुसार विवाहित मुलींनाही त्यांच्या वडिलांच्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मध्ये तितकाच वाटा आहे जितका त्यांचा भावांचा. हे मुलींना आर्थिक सुरक्षितता देते. विशेषतः ग्रामीण भागात याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे. फक्त कायदा अस्तित्वात आहे म्हणून महिलांना आपोआप अधिकार मिळतील असे नाही. त्यासाठी त्या कायद्याची माहिती असणे व योग्य अंमलबजावणी दोन्ही आवश्यक आहे. महिलांनी आपले कायदेशीर अधिकार समजावून घेऊन त्यानुसार पावले उचलली तर त्यांना न्याय मिळून त्यांना त्यांचा हक्क मिळू शकतो. संपत्तीबाबत वाद निर्माण झाल्यास तात्काळ कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयीन मार्ग अवलंबावा. अशा पद्धतीने आपल्या हक्कांची खात्री करून घेणे सुरक्षित ठरते. धन्यवाद.